दिव्या देशमुख हिचा नागरी सत्कार करण्यात आलेला आहे, काय सांगणार? खाली का खाली निके आज सर्वांकरताच अतिशय आनंदाचा दिवस आहे की आपल्या महाराष्ट्राची बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने भारताचं नाव जागतिक स्तरावर नेलेलं आहे आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ही स्पर्धा तिने जिंकलेली आहे. आणि म्हणूनच आज तिचा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नागरी सत्कार आपण केला. 3 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने तिला ही स्पर्धा जिंकल्याबद्दल पुरस्कार दिलेला आहे. केवळ 19 वर्षाची ही कन्या हिने भारताची पहिली ग्रँडमास्टर महिला म्हणून या ठिकाणी ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये तिच्याकडनं भारताला खूप अपेक्षा आहेत. वेगवेगळ्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये ती भारताचं नाव उंच करेल. एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंत महिला बुद्धिबळामध्ये चीनच्या बुद्धिबळपटूंचा बोलबाला होता, पण यावेळी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत दोन्हीही महिला या भारताच्या पोचल्या. कोनेरी हम्पी आणि आपली दिव्या देशमुख, आणि दिव्यानी ही स्पर्धा जिंकलेली आहे. नागपूरकर असलेल्या दिव्याचा आणि महाराष्ट्राची कन्या असलेल्या दिव्याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून तिचा सत्कार आम्ही केला. चीनचं वर्चस्व पुढील काळात ज्या पद्धतीने दिव्या गेलेली आहे, बुद्धिबळाच्या पटल्यावर नागपूरकरांचं वर्चस्व दिसत आहे, पण राजकारणाच्या पटलावर सगळं तुमचं आता कौतुक केलं आहे आणि त्यावरून विरोधक सुद्धा एकत्र येऊन टीका करतात. राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे. अर्बन नक्सल करून एकदा अटक करा. राज ठाकरे म्हटले अर्बन नक्सल म्हणून एकदा अटक करून दाखवा. मग काय कोणाला अटक करायची? आम्ही कार्यकर्त्यांना अटक करून दाखवा. त्यांच्याकरता बनलेलाच नाही कायदा, तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाही, त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही. मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे जे बनतात, जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो कायदा आहे. आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही. सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे, त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाचता केलेले कमेंट आहेत. त्यांनी असे म्हटलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लहान मुलांना हिंदी शिकवण्याचा विचार ते करत आहेत. मुंबई बाहेरून आलेल्या लोकांना हिंदी शिकवण्याचा विचार. माझं अतिशय पक्कं मत आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे, ती कंपल्सरी असली पाहिजे, ती अनिवार्य असली पाहिजे, ती आपण अनिवार्य केलीच आहे. पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठीसोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे? आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजीकरता पायघड्या घालायच्या, ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे. पुण्याच्या उद्योगांमधून दादागिरी संपवावी मुख्यमंत्र्यांनी चांगली गोष्ट आहे. सर्व पक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल, कारण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे. विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात. मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो मदत करेल त्याचं स्वागत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.